दिलीप खैरे यांनी पक्षात विविध पदांवर काम केलं आहे. त्यांच्याकडे कार्यक्षमता आहेच, शिवाय संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं आणि पक्षाचा विस्तार करण्याचं कसब त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होईलच, शिवाय खैरे यांना राज्यातील सर्वोत्तम जिल्हाध्यक्ष म्हणूनही नावलौकिक प्राप्त होईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. खैरे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवल्याबद्दल नामदार भुजबळ यांचा जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्म हाऊसवर भव्य सत्कार केला. सर्व तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी दिलीप खैरे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भुजबळ फार्म परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. यावेळी बाळासाहेब कर्डक, प्रेरणा बलकवडे, कविता कर्डक, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, पूजा आहेर, चेतन कासव, योगेश निसाळ, योगिता आहेर, राहुल कदम, साहेबराव मडवई, सुनील पैठणकर, भाऊसाहेब भवर, रतन हलवर, दत्ता निकम, देविदास निकम, भालचंद्र भुजबळ, आकाश पगार, शशी बागुल, अजय दुबे, डॉक्टर योगेश गोसावी, शंकर मोकळ, राजेंद्र उफाडे, भाऊसाहेब धनवटे, कैलास तेवरे, राजेंद्र सोनवणे, रामेश्वर साबळे, भारत जाधव, पांडुरंग पाराऊत, सचिन जगजाप, अजय गायकवाड, संतोष खैरनार, रवींद्र घोडेस्वार, मोहन शेलार, आशा बंधुरे, मेघा दराडे, संदीप खैरे, अजय खांडबहाले, भाऊसाहेब खांडबहाले, ज्ञानेश्वर दराडे, विजय पवार, भगवान ठोंबरे, मकरंद सोनावणे, सचिन सोनावणे, सुशांत काकड, उदय सराफ, पप्पू शिंदे, रमेश जाधव, संतोष टोमे, दुर्गेश चितोडे, राहुल घोडे, व्यंकटेश जाधव, मलिक मेंबर, पार्थ कासार, हबीब शेख, माधुरी एकखंडे, नाना सूर्यवंशी, नाना सोमवंशी, मुक्तार शेख, सुमित थोरात, गणेश गवळी, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.